नंदाने दारावरली घंटा वाजवली. लगेच एका नोकराने दार उघडले. वहिनी साहेब आपलीच वाट बघत बसल्या ती, असे त्याने तिला सांगितले. वसुंधरेच्या प्रशस्त खोलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले. दार किलकिलेत होते. नंदाने ते हळूच उघडले. तो आवाज वसुंधरेला ऐकू गेला नसावा. ती एका कोच्यावर अर्धवट पाठमोरी बसली होती. तिच्या पुढ्यात एक भली मोठी बाहुली दिसत होती. त्या बाहुलीकडे ती टक लावून पाहत होती. नंदाला नवल वाटले. त्या बाहुलीशी वसुंधरा एवढे कसले हितगुज करीत आहे हे तिला समजेना. कॉलेजात ती 8-10 महिनेच होती. तेव्हा सुद्धा पर्णभारात लपून कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेसारखी ती वाटायची. सदानकदा आपल्या नादात गुंग असायची. आता जागीरदारीन झाल्यावर तिचा तो एकलकोंड्या स्वभाव फार बदलून गेला असेल अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती. कॉलेजात असताना वसुंधरेचं एकच स्वप्न होते, लोकप्रिय पार्श्वगायिका होऊन खूप खूप पैसे मिळवायचे. दररोज नवी उंची साडी नेसता येईल इतके पैसे मिळवायचे. अनेक चांगल्या गायिकांची ती सही नक्कल करी. पण हे गाणं तुला नीट जमलं नाही अशी कोणी थट्टा केली की ती लगेच रडकुंडीला येई. अगदी जीव घ्यायला निघे. जागीरदारीन बनलेली आणि मातृपद प्राप्त झालेली वसुंधरा त्या वसूपेक्षा भिन्न झाली असेल. पोक्तपणाने ती आपले स्वागत करील असे नंदाला वाटत होते. आपल्या या निराधार कल्पनेचे तिलाच हसू आले होते. एक नीटनेटकी उजळ रंगाची आणि हुशार दिसणारी नोकरानी याच वेळी तिथे आली. बहुधा ती वसुंधरेची खास दिमतीची दासी असावी. नंदा दारातच थपकून उभी आहे हे पाहताच ती मोठ्याने उद्गारली, अगो बया. या उद्गारासरशी वसुंधरा दचकली. तिने हळू वळून पाहिले. दारात उभ्या असलेल्या नंदाला तिने चटकन ओळखले. झटकन उठून दाराकडे येत ते उद्गारले, अगं नंदा, अशी परक्यासारखी काय दारात उभी राहिलीस? मी जागीरदारी नसले तर ती या पार्वतीच्या दृष्टीनं तू नेहमी कॉलेजातल्या मैत्रिणी. दारातून पुढं आलेल्या नंदाचे दोन्ही हात धरून तिला आपल्याजवळ कोच्यावर बसवीत ती म्हणाली, मला वसू म्हणायचं हां तू, मी तुला नंदा म्हणणार. इथं आहो जाहोचं काही काम नाही. तू माझी कंपॅनियन म्हणून यायला तयार आहेस असं त्या दिवशी दासबाबूंनी फोनवरून सांगितलं ना, तेव्हा मला किती आनंद झाला. म्हणून सांगू वाटलं उठावनी महालक्ष्मीला जाऊन तिच्या पाया पडून यावं. काय बोलावे हे नंदाला कळेना. वसुंधरेच्या बोलण्यातल्या अतिशयोक्तीमुळे ती गोंधळून गेली. ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरा तिचा खांदा हलवीत म्हणाली, तू कशाला बाई बोलशील माझ्याबरोबर? कॉलेजात तू होतीस स्कॉलर, आम्ही होतो ढ. लगेच नंदाचे तोंड दोन्ही हाताने आपल्याकडे फिरवून ती उद्गारली, कॉलेजात दिसत होतीस तशीच आहेस की ग अजून? कोवळे पण टिकविण्याची काही किमया पैदा केली आहेस वाटतं. मला शिकव ना ती. काहीतरी बोलले पाहिजे म्हणून नंदा म्हणाली, तू तर चांगली जागीरदारीन होऊन बसली आहेस. गोड गळा दिलाय देवानं तुला. जन्मभर कोवळे पण टिकवशील तू आपलं. नंदा हे बोलली खरं, पण वसुंधरेच्या मुद्रेकडे निरखून पाहिल्यावर तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वसू अंगाने थोडी भरली होती, त्यामुळे तिचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते. पण एखाद्या प्रतिभावंत शिल्पकाराने केलेल्या अप्सरेच्या आंधळ्या पुतळ्याचा भास होत होता तिला पाहून. कॉलेजात असताना तिच्या डोळ्यात चैतन्य कसे सळसळायचे. तिचे डोळे म्हणजे 2 शुक्राच्या चांदण्या वाटायच्या. ओ सजनासारखे गाणे ती म्हणू लागली की त्या डोळ्यातून फुलपाखरे नाचत बाहेर पडायची. नंदाने तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले. तिचे मन चुकचुकत विचारित होते, त्या शुक्राच्या चांदण्या केव्हा मावळल्या? ती फुलपाखरं कुठं गेली? वसूविषयीच्या अनामिक करुणेनं नंदाचे मन भरून गेले. नंदाचा हात घट्ट
धरून वसुंधरा बोलू लागली. वसूच्या हाताचा विचित्र ओलसरपणा नंदाला सारखा जाणवत राहिला. मुंबईची हवाच असे म्हणून तिने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. वसू चिंतायुक्त स्वरात तिला सांगत होती, 2-3 महिने झाले बघ, मथुरेला एकदम फिट्स यायला लागल्या. खूप उपाय केले विलासपुरात, पण काही केल्या गुणी येईना. म्हणून इथं घेऊन आले तिला. बड्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलेली सारी औषधं दिली. आता बरं आहे तिचं, पण माझं मन काही अजून थाऱ्यावर येत नाही बाई. वाटलं परत जाताना एक चांगली मावशी घेऊन जावं मधुरेसाठी, म्हणजे आपल्याला सोबत होईल आणि बेबीलाही एकटं वाटणार नाही. सख्या बहिणीसारखी कोणीतरी हवी होती मला. जे कोणी ओळखीचं भेटेल त्याला सांगत होते मी. परवा मधूसाठी एक छोटं गोष्टीचं पुस्तक आणलं. ती होती शकुंतलेची गोष्ट. दासबाबूंची आठवण झाली एकदम. मला शकुंतला म्हणायचे ते. बोलता बोलता वसुंधरा थांबली. एखादा अर्धवट सूर वाऱ्यावर विरून जावा तशी. समोरच्या त्या भल्या मोठ्या बाहुलीकडे मोठ्या मायेने पाहत ती गुणगुणू लागली. नयना बरशे रिमझिम रिमझिम. नंदाला थोडे चमत्कारिक वाटले. मधुरा तर कुठेच दिसत नव्हती. इतक्यात पार्वती चहाचा ट्रे घेऊन आत आली. चहा तयार करून तो पेल्यात ओतता ती म्हणाली, वहिनी साहेब, गावासनी जायला कवा निघायचं? बाहुलीवरली नजर पार्वतीकडे वळवून वसुंधरा म्हणाली, का ग, गंगारामाची आठवण होते वाटतं सारखी. पार्वती लाजली. खाली मान घालून पाहू लागली. वसुंधरा नंदाकडे वळून म्हणाली, आमची पार्वती मोठी हुशार आहे हां. अगदी जीव लावून माझं आणि मधूचं सार करते ही. पण खुदकन हसत ती पुढे उद्गारली, लग्न झालंय हिचं 4 महिन्यापूर्वी. गंगारामाशी, देवदत्ताच्या ड्रायव्हरशी. नंदानं विचारलं, देवदत्त? देवदत्त कोण? वसुंधरा उतरली. अगं हो, सारच मुसळकेरात. तिकडच्या ड्रायव्हरशी असं म्हणायला हवं नाही का? पण मी आपली देवदत्तच म्हणते त्यांना. फार मोठी लायब्ररी आहे हं त्यांची. तुझ्यासारख्या विदुषीची काही अडचण होणार नाही विलासपुरात. शिवाय जवळच चंदनगड म्हणून एक जुना किल्ला असलेलं गाव आहे. चांगलं हवेचं ठिकाण आहे. तिथे सुंदर बंगला आहे आमचा. अगदी मजेत दिवस जातील तुझे. पार्वती बाहेर जाऊ लागली. तेव्हा काही आठवल्यासारखे करीत वसुंधरा म्हणाली, अगं मधू कुठे आहे बघ. तिला म्हणावं, मावशी आली आहे तुझी, नंदा मावशी. चहा घेता घेता नंदा मनात म्हणत होती, मुलीच्या दुखण्यानं फारच हळवी झालेली दिसते वसू. आपण तिच्याबरोबर 4-6 महिने राहिलो तर तिला बरं वाटेल. तिचं मन स्थिर होईल. निदान वसूसाठी तरी आपल्याला विलासपूरला जायला हवं. मधुरेची किलबिल बाहेरून ऐकू येऊ लागली. तेव्हा वसुंधरा म्हणाली, नंदा, 4-6 दिवसात निघायचं हं आपण इथनं. बाकीची माणसं आगगाडीनं येतील. तू, मी, मधुनी, पार्वती गाडीनं जाऊ. मम्मी करीत मधुरा आत धावत आली. 5 वर्षाची ती गोड पोरगी पाहून नंदाला वात्सल्याचे भरते आले. तिला मिलिंदाची आठवण झाली. आईपाशी कुणीतरी बसले आहे हे लक्षात येताच मधुरा थबकली. नंदाकडे टक लावून ती पाहू लागली. मग तिने हळूच विचारले, मम्मी, हीच ना ग नवी मावशी? नंदाने उठवून लाजऱ्या मधुरेला अलगद उचलले. तिला आपल्या मांडीवर बसवीत आणि तिची हनुवटी वर करीत ती म्हणाली, मला छान गोष्टी येतात हां. विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत मधुरेने विचारले, खरं? नंदाने मान डोलावली. मधुरेने उत्सुकतेने प्रश्न केला, मला गोष्ट सांगशील आता? नंदाने पुन्हा मान डोलावली.
मधुरा हळूच म्हणाली, राक्षसाची नको हां सांगू, भय वाटतं त्याचं मला. राक्षस न म्हणता राक्षस हा शब्द तिने स्पष्ट उच्चारला. त्याचे नंदाला मोठे कौतुक वाटले. ती हसत उतरली, छान छान गोष्टी सांगीन मी तुला, पण त्यासाठी आधी एक पापा द्यायला हवा मला माझ्या बाच्चीनं. नंदा आता आपला पापा घेणार असे वाटून मधुरा झटकन तिच्या मांडीवरून दूर झाली. वसुंधरेच्या पुढ्यातल्या बाहुलीकडे आता कुठे तिचे लक्ष गेले. बाहुल्यांची राणी म्हणून टाळ्या पेटीत ती उचलायला मधुरा धावली, पण वसुंधरेनं ती पटकन उचलली. त्या बाहुलीला कुरवाळीत वसू म्हणाली, आता नाही हात लावायचा हिला, 5 मिनिटात तिला अर्धमेली करून सोडशील तू. तुमच्या रक्तातच मोडतोड आहे ना, त्याला काय करायचं. बोलता बोलता ती उठली. कोपऱ्यातल्या सुंदर आरसा असलेल्या अलमारीवर तिने ती बाहुली ठेवून दिली. बाहुली न मिळाल्यामुळे मधुरा चिडली. तिचे ओठ थरथर कापू लागले. तिला चटकन जवळ घेऊन तिची समजावणी करीत नंदा म्हणाली, अगं रागवायचं नाही बाई, आपण दुसरी मोठी मोठी बाहुली आणू या आता. तिच्या गोड बोलण्याने आणि मायेच्या स्पर्शाने मधुरा सुखावली. तिच्या ओठांची थरथर थांबली. नंदाने वसुंधरेकडे पाहिले. मधुरेच्या हाताला लागू नये म्हणून अलमारीवर ठेवलेल्या बाहुलीकडे पाहत ती तशीच उभी होती. नंदाने पुन्हा निरखून पाहिले. वसुंधरा बाहुलीकडे पाहत नव्हती. अलमारीच्या लंबवर्तुळाकार सुंदर आरशात पडलेले आपले मोहक प्रतिबिंब पाहण्यात ती गुंग होऊन गेली होती. घाटातले दृश्य पाहता पाहता नंदा हरपून गेली. जणू सुंदर स्वप्नांची जत्रा भरली होती तिथे. ती पाहून परिराज्यातून तर आपण प्रवास करत नाही ना, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. घाटातली वळणे गाडी सहजतेने घेत होती. कबुतराने ऐटीत मान मुरडून एकदा इकडे पाहावे, एकदा तिकडे पाहावे, तशी धुक्याच्या निळसर मच्छरदानीत झोपी गेलेली वनश्री अजून जागी झाली नव्हती. तिच्या निद्रीत लावण्याच्या अस्पष्ट दर्शनाने नंदा मंत्रमुग्ध होऊन गेली. आकाश दिसत नव्हते, पण बहुधा त्यात ढग रेंगाळत असावेत. पहाटे पडून गेलेल्या पावसाच्या सरीने सारी सृष्टी अभंग स्नान केलेल्या सुवासिनीसारखी दिसत होती. सडा समार्जन करून फुलाफुलांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती. त्याकरता सूर्याचे निरांजन लावायला ती सिद्ध झाली होती. सूर्यबिंब क्षितिजावर आले. हा म्हणता त्याचा अंधुकपणा नाहीसा झाला. इतका वेळ नंदाला घरचा विसर पडला होता. नवे खेळणे मिळाले म्हणजे लहान मुलाला आईची सुद्धा आठवण होत नाही, तशी थोडीशी तिची स्थिती झाली होती. पण समोर सूर्यबिंब दिसताच तिला एकदम माईची, दादांची आणि मिलिंदाची आठवण झाली. तिला वाटले, दादा चहा घेऊन वर्तमानपत्र वाचित बसले असतील, पण त्यांचे अर्धे लक्ष बातम्यात आणि अर्धे लक्ष आपल्या प्रवासाकडे असेल. माई चहाच्या वेळी आपली आठवण काढून हुरहुरली असेल आणि जाग्या झालेल्या मिलिंदाने मावशी कुठाय म्हणून भुणभुण सुरू केल्यावर त्याची समजूत घालता घालता तिची पुरेवाट झाली असेल. मागून मधुरेची तक्रार ऐकू आली, मी मावशीपाशी बसणार, मला मावशी हवी. नंदाने वळवून पाहिले. वसुंधरा कोपऱ्यात डोळे मिटून पडली होती. पार्वतीच्या मांडीवर झोपलेली मधुरा जागी झाली होती. नंदाने तिला हळूच पुढे घेतले. मावशीच्या मांडीवर बसून मधुरा बाहेर पाहू लागली. झाडे पाठशिवणीचा खेळ खेळत पळत होती. मान वळवून ती म्हणाली, नंदा मावशी, आमच्या बागेतली झाडं कधी कधी पळत नाहीत, ही कशी मग पळतात अशी. प्रत्येक पिढीला बाळपणी पडणारा हा गहन प्रश्न ऐकून नंदा मनापासून हसली. मधुरेचे केस कुरवाळीत ती उतरली. झाडं पळत नाहीत बाळा, आपण पळतोय. मधुरा काही कमी वस्ताद नव्हती. ती चटकन म्हणाली, आपण कुठं पळतोय, आपण तर गाडीत बसलोय. आपण पळतो म्हणजे आपली गाडी पळते. चूक
मधुरा टाळ्या पिटीत ओरडली. मग मिस्किलपणाने नंदाकडे पाहत तिने विचारले, तू किती शिकली आहे मावशी? MA झाले मी. MA? पण माझ्यासारखी मॉन्टेसरी कुठं झाली आहेस तू? झाडं कशी पळतात हे आमच्या गाण्यात सांगितलंय. शिशुवर्गातल्या बडबड गीताचा शास्त्राधार मधुरेने पुढे केलेला पाहून नंदाला मोठी गंमत वाटली. ती लटक्या गंभीरपणाने म्हणाली, ऐकू द्या तरी ते गाणं. मला MA ला सुद्धा कोणी शिकवलं नाही ते. माना डोलावीत आणि हातवारे करीत मधुरा मुक्त कंठाने गाऊ लागली. गाडी चाले झुक झुक झुक, माकडा माकडा टुक टुक टुक, भुरुभुरु पळती काही झाडे, पहा पर्यांचे हे वाडे. विलासपूरचे पहिले दर्शन आपल्याला दिवसा उजेडी होईल अशी नंदाची कल्पना होती. पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली, महादेव, थेट विलासपूरला जायचं नाही हा. तो एक रस्ता फुटतो ना मध्ये, साताऱ्याच्या पुढं अंगारा घेतला होता बघ मुंबईला जाताना, त्या बोवाकडे जायचंय. त्याच्या पायावर बेबीला घालू आणि मग पुढं जाऊ. महादेवाने मान हलवली. त्याचे चक्र फिरू लागले. मात्र या चक्रापेक्षाही अधिक वेगाने नंदाच्या विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले. मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली आहे. मधुरेच्या येणाऱ्या फिट्स त्यांच्या औषधानं थांबल्या आहेत. मग वसुंधरा या अंगाऱ्या दुपाऱ्याच्या नादी का लागली आहे? मधुरेला ज्याच्या पायावर घालून पुढे जायचे होते तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले. गाडी तिकडे वळली, पण टेकडीवर गाडी नेण्याजोगा रस्ता नव्हता. सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली. टेकडी फार उंच नव्हती, मात्र तिच्यावर गर्द झाडी होती. महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढं गेला. मधुरा नंदाचे बोट धरून लगबगीनं चालू लागली. पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चढू लागल्या. त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शीळ घालीत होते. दूर गेलेल्या एखाद्या सोबत्याला साद घालावी तशी. ती शीळ ऐकून मधुरा वेडावून गेली. मावशी, ते पाखरू मला दाखव, असा तिने हट्ट धरला. नंदाही ती शीळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्सुक झाली होती. सारा जन्म मुंबईत गेल्यामुळे पाखरांचे आवाज सध्या रंगाइतकेच विविध असतात याची कल्पना नव्हती तिला. मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली. शीळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली. ते पाखरू कुठेतरी जवळपासच असावे, पण ते नक्की कुठे आहे ते कळेना. त्याला शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता. नंदा मधुरे इतकीच लहान झाली. ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ, डावीकडे पहा असे करू लागली. आता शीळ फार जवळून ऐकू येत होती. आनंदाच्या भरात मधुरेनं नंदाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती पुढे धावली. याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला. त्याच्या हातातली बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळली. आई, थरथर कापत ती खाली कोसळली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हे सारे घडले. असे काहीतरी होईल याची नंदाला कल्पनाही नव्हती. आपला शिकारीचा छंद पुरा करायला टेकडीवर आलेल्या या मनुष्याला तरी ती कशी असणार? नंदा चटकन खाली बसली. मधुरेचं मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली. मागून येणाऱ्या जहागीरदारीन बाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या मनुष्याला सांगितले. मधुरा अधूनमधून डोळ्याची विचित्र उघडझाप करीत होती. विलासपूरला पोहोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवले असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली. वसुंधरा आली. अंगारा देणारा भूतनाथाचा उपासकही याच वेळी तिथे प्राप्त झाला. बराच वेळ छाछू करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूताकितांना धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरेला लावला. पण मधुरा लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना. मग महादेव खाली धावत गेला. पळतच गाडीतली औषधाची बॅग घेऊन आला.
वसुंधरेने दिलेल्या एका औषधाचे थेंब नंदाने अळेबळे मधुरेच्या तोंडात घातले. 10-10 मिनिटांनी ते थोडे थोडे थेंब घालीत होती. जवळजवळ 2 घटकांनी मधुरा शुद्धीवर आली. थरथर कापत तिने विचारले, आजी कुठं आहे? लगेच तिने आपल्या चिमुकल्या हाताने डोळे गपकन मिटून घेतले. ती रडव्या स्वरात म्हणाली, मारू नका, माझ्या आजीला मारू नका. नंदा विलासपूरला पोहोचली तेव्हा सारे गाव अंधार पांघरून झोपेच्या कुशीत पेंगळून पडले होते. आपल्या प्रशस्त दालना शेजारी खोली वसुंधरेनं तिला दिली. तिथे तिने आपले सामान टाकले. मधुरा गाडीतच झोपली होती. त्यामुळे हातपाय धुवून होताच दोघी जेवायला बसल्या. मात्र जेवताना नंदा अगदीच अबोल होती. तिला दिलेल्या खोलीत भिंतीवर जिकडे तिकडे देवादिकांची चित्रे आणि साधू संतांच्या तस्बिरी होत्या. त्यातल्या एका तस्बिरीकडे तिने कुतूहलाने पाहिले. खुर्चीवर चढून ती कुणाची तस्बीर आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला. तस्बिरीच्या खालची अक्कलकोट स्वामी ही अक्षरे मोठ्या कष्टाने तिने वाचली. जेवत असताना तिची नजर अधूनमधून सभोवताली भिरभिरी फिरत होती. जागीरदारिणीच्या निवासस्थानाला शोभेल अशी कुठलीच सजावट तिला दिसेना. एखाद्या मठाप्रमाणे जिकडे तिकडे पुराणकथावर आधारलेली चित्रे स्वागत करीत होती. एका गूढ अद्भुत जगात तिला ओढून नेत होती. चित्रविचित्र वेशातल्या साधू संतांच्या तस्बिरीची इथेही उणीव नव्हती. ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरेने विचारले, भिंतीकडे काय बघतेस ग पुन्हा पुन्हा? हसण्याचा प्रयत्न करीत नंदा म्हणाली, तू फार धार्मिक झालेली दिसतेस अलीकडे, एखाद्या आजीबाईसारखी. तिचा रोख वसुंधरेला कळला. शून्य दृष्टीने समोरच्या तस्बिरीकडे पाहत ती म्हणाली, हा माझा बंगला नाही नंदा. मामंजी राहत होते म्हणे पूर्वी. त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळची सारी सजावट तशीच ठेवली आहे. तुझे मामंजी मोठे देवभक्त होते वाटतं, कुणास ठाऊक. देवदत्तांच्या लहानपणीच गेले ते. बुवा वैराग्यांचा फार नाद होता म्हणे त्यांना. इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना त्यांचा विसर पडलेला नाही. मुद्दाम इथं राहतात त्या, त्यांच्यासारखी पतिव्रता. कुठं आहेत त्या? रात्री जेवत बिवत नाहीत का? तीर्थयात्रेला गेल्या आहेत त्या. वरचेवर जातात अशा वर्षातनं 6 महिने इथं नसतातच. पण मधुरेला फार लळा दिसतोय आजीचा. हा प्रश्न विचारताना भूतनाथाच्या टेकडीवरला दुपारचा विचित्र प्रसंग नंदाच्या डोळ्यापुढे उभा राहिला. बंदुकीचा नेम धरून पाखरांची शिकार करणारा तो माणूस एकदम पुढे आला. त्याला पाहून मधुरा घाबरली. आधीच तिला फिट्स येत होत्या, त्यामुळे भीतीने तिला मूर्छा आली. यात मुलखा वेगळे काही नव्हते, पण शुद्धीवर आल्यावरचे तिचे ते शब्द, मारू नका, माझ्या आजीला मारू नका, या उद्गाराचा अर्थ काय? तिच्या तोंडून हे शब्द काय यावेत? ती काहीतरी असंबंध बोलली असेल काय? का तिच्या या उद्गारामागे काहीतरी गुपित लपलेले आहे? नंदाच्या प्रश्नाचे वसुंधरेने उत्तर दिले नाही. ती हातातला घास चिवडीत नंदाची नजर चुकवीत होती. दोघींची दृष्टादृष्ट झाली. तेव्हा वसूचा चेहरा गोरा मोरा झाला आहे हे नंदाच्या लक्षात आले. ती विचारमग्न झाली. जेवण आटोपल्यावर नंदा आपल्या खोलीकडे जायला निघाली तेव्हा वसुंधरा तिला जवळ ओढून तिच्या गळ्यात हात घालीत म्हणाली, मला फार भय वाटतं बाई. इथं मामंजीचं भूत या बंगल्यात फिरत असतं म्हणे. माझ्या काही दृष्टीला पडलं नाही ते कधी, पण मन उगीच धास्तावल्यासारखं होतं. तुला आग्रह करून मी घेऊन आले. ती रात्रंदिवस जीवाभावाच्या मैत्रिणीची मला सोबत हवी म्हणून. माझ्याच दालनात झोपायचं हं तू? नंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. तिच्या मनात आले, कितीतरी दिवसांनी वसुंधरा परतली आहे. देवदत्त तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. विरह कालातल्या लहान सहान सुखदुःखांची देवाणघेवाण करून त्यांना रात्र जगवायची असेल. असे असून वसुंधरा हा वेडा आग्रह आपल्याला का करीत आहे? वसुंधरेला येऊन इतका वेळ झाला तरी ते इकडे फिरकले कसे नाहीत? नंदाने चाचरत सूचक प्रश्न केला. देवदत्त परगावी गेलेत वाटतं, कोणाला ठाऊक.
वसुंधरा तुटकपणे उद्गारली. लगेच पार्वती, अगं पार्वती अशा हाका मारीत बाहेर गेली. नंदा अधिकच बुचकळ्यात पडली. मधुरेला फिट्स येतात म्हणून तिची प्रकृती दाखवायला वसुंधरा मुंबईला गेली होती. मधुरा परत आली आहे हे कळताच मुलीच्या मायेनं देवदत्तानी लगेच इकडं यायला नको होते का? असा काय लांब आहे त्यांचा बंगला? मध्ये फक्त एक बाग आहे. मघाशी आपण व्हरांड्यात उभ्या होतो तेव्हा पार्वतीने आपल्याला त्यांचा बंगला दाखविला नाही का? का वसू मुंबईला जाण्यापूर्वी नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय? छे, आपली अक्का म्हणत असे, जशी लहानपणी बहिणीशी गट्टी तुट्टी तशी लग्न झाल्यावर नवऱ्याशी श्रावणातल्या ऊन पावसासारखा प्रेम आणि कलह यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो पती पत्नींच्या जीवनात. असला रुसवा फुगवा काय इतके दिवस टिकतो? वसुंधरा पार्वतीला व्हरांड्यात खुर्च्या टाकायला सांगून आली होती. दोघीही बाहेर गेल्या. मूकपणाने रात्रीचे गूढरम्य सौंदर्य पाहू लागल्या. पावसाळा केव्हाच संपला होता, पण आज अचानक आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले होते. लांब रुंद कुरण मेंढ्यांनी गजबजून जावे तसे ढगात लपलेल्या पावसाला शिवून धावत येणारा वारा शरीर रोमांचित करीत होता. समोरच्या देवदत्तांच्या बंगल्यात गाणे बजावणे सुरू असावे. वाद्यांचे मधुर नाचरे सूर झोपी गेलेल्या बागेतल्या फुलांच्या कानात कुर्र करीत या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचत होते. त्या गोड सुरांनी नंदाच्या मनातली 6 वर्षापूर्वीच्या संमेलनांची आठवण झाली होती. वसुंधरेचा हात हातात घेऊन ती म्हणाली, किती वर्ष झाली ग तुझं ते ओ सजना ऐकून. फार ऐकावंसं वाटते पुन्हा. ते ऐकावं आणि या आकाशासारखं धुंद होऊन झोपी जावं. तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत वसुंधरा थंडपणाने म्हणाली, गाणं म्हणावंसं वाटतच नाही ग आता. काय झालंय मला देव जाणे. सोनचाफ्याची फुलं मला किती आवडायची. तुम्ही मैत्रिणी हसत होता तरी ती माळत असे मी, पण आता त्यांच्या वासानं मन धुंद होत नाही. लाल गुलाबाचं तर भयच वाटतं मला. त्यांचा तो रंग पाहिला म्हणजे रक्ताची आठवण होते, कुणातरी मुक्या प्राण्यांच्या रक्ताची. नंदाचे मन शेखरच्या दुःखद स्मृतीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते. मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते. त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते. ते लाडीक सूर मनात घोळवीत झोपी जायचे होते. स्वतःच्या उल्लसित मनस्थितीमुळे वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही. उलट ती मोठ्या उत्साहाने लाडीकपणे म्हणाली, माणसाला सुखसुद्धा दुखतं म्हणतात ते खरं वाटायला लागले मला तुझ्यावरनं. अगं बेडे, देवाने एवढा गोड गळा दिलाय तुला, तू काय असं कुडत बसायला? वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट पकडले. तिच्या कापऱ्या हाताच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली. दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली, या गळ्यानंच गळा कापला माझा बाई, त्या तुझ्या आवडत्या गाण्यानंच. सही लतासारखं म्हणायची मी ते, पण एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडवून घेतले. दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती मुकी झाली. नंदाला तिच्यात या बोलण्याचा अर्थ कळेना. कसले तरी मोठे दुःख तो आपल्यापासून लपवित आहे एवढी मात्र तिची खात्री झाली. पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते? दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती. लहानपणीच पोरगी झालेली ही मुलगी, दिसायला सुरेख, गळा गोड, अभ्यासात मात्र गती नव्हती. मामाने हिला वाढवले, शिकवले. कॉलेजच्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणून चमकण्याची संधी चालून आली. तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत. ते तिच्या गाण्यावर खुश झाले. तिच्या रूपाने वेडावून गेले. हा म्हणता ती विलासपूरची जहागीरदारीण झाली. संस्थाने, जहागिऱ्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती. पण ही पोरकी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली. ज्याला भाग्य म्हणतात
ते यापेक्षा काय निराळे असते. सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असताना ही वेळी मुलगी त्यांच्याकडे पाठ फिरवून अशी का वागत आहे. ही वेळ या प्रश्नांचे उत्तर शोधायची नाही, उलट वसूला धीर द्यायची आहे हे नंदाच्या लक्षात आले. वसूच्या पाठीवरून बहिणीच्या मायेने हात फिरवत ती म्हणाली, असं काय बरं करावं माणसानं वसू, तू तर मधुरेपेक्षाही लहान झाली आहेस. चला आता झोपायला. वसुंधरेचा हात धरून तिने तिला आत नेले. तिच्या पलंगावर तिला हळुवारपणाने झोपवले. तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली. प्रवासाचा शेण तिलाही जाणवत होता. थोड्या वेळाने ती उठली, समोरच्या आपल्या पलंगावर येऊन पडली, पण तिला चटकन झोप लागली नाही. बाहेरच्या आभाळाप्रमाणे कितीतरी प्रश्नांचे काळे कुट्ट ढग तिच्या मनातही जमले होते. अमृतवेल वि. स. खांडेकर यांची कादंबरी. या कादंबरीचा भाग 20वा. नंदा जागी झाली. ती पाखरांच्या गोड किलबिलाटाने 1-2 मिनिटे तिचे मन गोंधळले. हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना, असे तिला वाटले. आळस देता देता, माई चहा झाला का ग, हा प्रश्न अस्फुटपणे तिच्या मनात डोकावून गेला. पाखरांचा किलबिलाट आता अधिकच ऐकू येऊ लागला. त्यातली कावळ्यांची काव काव सुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती. जणू नाना प्रकारची पाखरे आपला मधुर वाद्यमेळ वाजवीत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता. आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले. ती हसली. समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदाणीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्याकडे तिने पाहिले. चोर पावलांनी ती बाहेर आली. तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला. मग पाय मोकळे करण्याकरिता ती उठली. बंगल्याच्या पायऱ्या उतरताच समोर जे दृश्य दिसले त्यामुळे आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्यकन्या आहोत असा भास तिला झाला. वर खाली सभोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता. नाजूक रेशमी निळसर ओलसर धुके तान्ह्या बाळ्याच्या कुरळ्या जावळासारखे. बाहेर रात्रभर पावसाची झिमझिम सुरू असावी, त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करीत होता. नंदा आपल्या खोलीकडे परतली. स्वेटर घालून ती बागेत आली. या धुक्यात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला दुसरे कोणीतरी हवे होते असे तिला राहून राहून वाटू लागले. बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असत. तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले, निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवीत असतो हेच खरे. त्या गारगार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली. कळ्या अजून उमलायच्या होत्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या. बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता. एखाद्या शिरपेचाप्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर ऐटीत उभे होते. नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली. एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली. तो आता उठला असेल, मावशीला घरभर धुंडाळीत असेल. घरच्या आठवणींनी तिचे मन काही क्षण हुरहुरले.
लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला. तेव्हा तिच्या पाठीवरून वात्सल्याचे हात फिरवीत दादा जे बोललेले होते ते तिला आठवले. नंदा, इकडली काळजी काही करू नकोस. उगीच जुन्या आठवणींच्या खपल्या काढीत बसू नकोस. गेलं ते गंगेला. भाग 21. नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती सोनेरी उन्हाच्या वत्सल स्पर्शाने. तिने भोवताली पाहिले. एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता. त्यांच्या पानाची सळसळ झऱ्यांच्या झुळझुळीसारखी गोड वाटत होती. तिने समोर पाहिले. बागेच्या पलीकडे 3-4 छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते. नाजूक उन्हात नाहत होते. देवदत्त तिथेच राहत असावेत. वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले. ती पहिल्या बंगल्यापाशी आली. एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली. त्या बंगल्याचे दार उघडेच होते. आत माणसांची कसलीही जागा दिसत नव्हती. तिला नवल वाटले. दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर विडी ओढत होता. बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझविली आणि पायजम्याच्या खिशात खुपसली. नंदा पुढे येताच त्याने तिला अदबीने सलाम केला. पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते. त्या कोणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता. इथं कोणी राहत नाही का आजोबा? नंदाने प्रश्न केला. आजोबा या संबोधनाने म्हातारबुवा खुश झाले. त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले. त्यांनी उत्तर दिले, हत लायब्ररी आहे सरकारची ताईसाब. लायब्ररी? नंदाच्या तोंडून आश्चर्ययुक्त उद्गार निघाला. विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधरेने देवदत्तांच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता. तो तिला आठवला. पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते. स्वभावतःच ती प्रतिभापूजक होती. त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात कुतूहल ग्रह निर्माण झाला. सुंदर ग्रंथांच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती. पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली. आत जाऊ का मी? नंदाने नोकराला विचारले. म्हाताऱ्याने हसत उत्तर दिले, आमासनी कुठं वाचाया येतंय? तुम्ही जाया हो आत. सरकार स्वारी रातभर हातच होती की. सरकार स्वारी म्हणजे देवदत्त वसुंधरेचे यजमान. ते पहाटेपर्यंत इथे होते. मग ते वसूला भेटायला का आले नाहीत? मधुरेची चौकशी करायला ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. असे का व्हावे? लाकूड पोकरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाचे मन तिला न कळत कुरतडू लागला. मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहोकडे पाहू लागली. त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमाऱ्या दिसत होत्या. खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली. अच्छोद सरोवर चंद्रापिडाच्या दृष्टीला पडले. त्या प्रसंगाचे बाणभट्टाचे वर्णन तिला आठवले. दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली. मग कपाटाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली. प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवाच्य अक्षरात टांगली होती. सहज तिने एका कपाटावरली यादी वाचली.
नाना प्रकारची रामायणे, महाभारताची विविध भाषांतरे, विवेकानंदाचे समग्र ग्रंथ, त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्तांच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली. इथे राहून आपल्या PhDचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. तिने पुन्हा आपली नजर चोहोकडे फिरवली. एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले. त्या टेबलापाशी 2 प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या. एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्चीत स्वस्त वाचित पडावे असे क्षणभर तिला वाटले. लगेच वसुंधरेची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला, म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती. पण त्या गोल टेबलावर पडलेली 2 पुस्तके तिला दुरून दिसली. रात्रभर देवदत्त इथे होते, म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते. त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय, का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही. मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चालले होते ते कुणासाठी? रात्री देवदत्त ॲगाथा ख्रिस्ती, पेरी मॅसन यासारख्या पुस्तकांसारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले ते होते उत्तर रामचरित. ती चकित झाली. म्हणजे देवदत्तांच्या या आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय? उत्तर रामचरितातली खून बाहेर डोकावून पाहत होती. देवदत्त काय वाचित होते याविषयीचे तिचे कुतूहल बळावले. तिने ती खुनीची जागा उघडली. तिथे असलेला कागद नुसता खुनेकरिता ठेवला नव्हता. त्यावर वळणदार अक्षरात काही मजकूर टिपला होता. ती तो वाचू लागली. वसिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करून घेतली. सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसवून रामचंद्राने अश्वमेध यज्ञ साजरा केला. ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल. जाऊ दे, ही सारी थट्टा झाली. त्या सोन्याची किंमत किती हा महत्त्वाचा प्रश्न नाही. त्या पुतळीमुळे यज्ञ सांग पार पडलाही असेल, कारण धर्मकृत्ये, यज्ञ, याग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे. सध्याच्या सत्कार समारंभासारखे, मंत्र्यांच्या भाषणासारखे खरा प्रश्न एकच आहे. ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या अंतःकरणात कोणत्या भावनाचे कल्लोळ उठले असतील. जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही, आपल्या हाताने जिची आसवे पुसता येत नाहीत. तुम्ही माझेच ना, माझेच ना, मी तुमची आहे, मी तुमचीच आहे असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही, अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्याचे अंतःकरण पिळवटून निघाले असेल. मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडा माणसाच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओलीचिंब केली असेल. अरे हो, पंडित मंडळी यावर एक शंका काढतील. यज्ञातल्या यजमानाला गाध्या गिरध्या उशा घेऊन झोपता येतं का? कुणाला ठाऊक? नंदा विचार करू लागली. हे लेखन देवदत्तांचेच असावे, नाहीतरी जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोण येणार? त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता. जणू पहिली आणि शेवटची वाक्ये एका मिश्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता. त्या मधल्या भागात लिहिणाराचे कसले तरी दुःख लपले असेल काय? मुक्या माराच्या वेदण्यासारखे का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे? उत्तर रामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले.
ते होते हॅम्लेट. नंदा चमकली. आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते नाही ना, अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली. अलीकडे तीही हॅम्लेटची पारायणे करीत होती. तिने उचललेल्या हॅम्लेटमध्येही एक खुनेचा कागद होता. ते पान तिने उघडले. पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो. 3-4 ओळीवर निळ्या पेन्सिलीने खुणा केल्या होत्या. हॅम्लेट म्हणत होता, नको नको हा जीव परमेश्वरा, या जगातल्या वस्तूचा मला वीट आला आहे. धिक्कार असो या जगाला, जिच्यावर हात न फिरल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे. अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे. त्या खुणेच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते, या बागेची देखभाल करणारा कुणी माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात आहे, असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही. कदाचित वृद्धापकाळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल. त्याला दीर्घ आयुरारोग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो. पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे, ती नीटनेटके कुणी ठेवायची, तिच्यातले तण कुणी काढायचे, या प्रश्नांची उत्तरे. मजकूर इथेच संपला होता. नंदाने हॅम्लेट मिटून टेबलावर ठेवले. एका खुर्चीत बसून ती विचार करू लागली. हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे. हे लेखन देवदत्तांचे असले तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा, या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरेची विचारपूस करायला 5 मिनिटांची सुद्धा सवड मिळाली नाही.